नमस्कार मंडळी, मी ऋतुजा विनय राणे तुमचं स्वागत करते संध्या प्रकाश किचनमध्ये। आजची आपली रेसिपी तुम्हाला नक्कीच माहिती असेल, पावभाजीची आहे। ऑफिसवरून यायला लेट झालं, काहीतरी टेस्टी खायचं पण मन होतं म्हणून पटकन पावभाजी बनते तर पावभाजी बनवली। ऑफकोर्स पाव आणलेली भाजी घरी बनवली म्हणून हा रेसिपीचा ब्लॉग आणि वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून बनवला। तुमच्याकडे काय पद्धतीने पावभाजी बनते, याच पद्धतीने बनते की अजून काही वेगळं बनवतात, मला नक्की कमेंट करून सांगा। प्लस ही नवीन असाल या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि नक्की कमेंट करा की ब्लॉग कसा वाटला। नवीन रेसिपी घेऊन परत भेटू। टिल देन हरिओम श्रीराम वंदे नाचवी। तर हे आपल्या पावभाजीला लागणारं साहित्य आहे। इथे मी फ्लावर घेतलं आहे, त्याचे बोट्स काढून मी त्याला मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले, म्हणजे काही अळी वगैरे असेल ते निघून येईल वरती। बटाटे भिजत ठेवलेत थोडा वेळ। शिमला मिरची कापून घेतली आहे, टोमॅटो आहे 2, कांदे आहेत आणि इथे मटार आहे आपल्याकडे। आता आपण फ्लावर, कॅप्सिकम आणि मटार एकत्र करून कुकरला लावून घेऊ। त्याच्याबरोबर बटाटे पण आपण वेगळे कुकरला लावून घेऊ। इथे कुकरमध्ये आपण बटाटे ठेवलेत आधी खाली, त्याच्यावरती आपल्या सगळ्या भाज्या आपण मिक्स केल्यात आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली आहे आणि आता आपण ह्याला कुकरला एक 3-4 शिट्या करून घेऊया। इथे जोपर्यंत आपला कुकर होते तोपर्यंत आपण इथे कांदा टोमॅटो आपले बारीक चिरून घेऊया। इथे आपली पावभाजीची भाजी कुकरमधून आपण काढली आहे। इथे बटर ठेवले आहे, आता आपण भाजी बनवायला घेऊया। हे बटर जसं वितळेल तसं त्याच्यामध्ये आपण आपला कांदा टाकूया। कांदा छान असा परतवून घेऊया आपण। इथे आपला कांदा भाजला गेलाय, आपण थोडंसं आलं लसूण टाकूया याच्यामध्ये आणि आलं लसूणचा नेहमीप्रमाणे जसा कच्चा वास जाईपर्यंत मिक्स करून घेऊया। हे झालं की आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया। आपला कांदा नीट भाजलाय, आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया आणि आता सगळं मिक्स करून घेऊया टोमॅटो पण। इथे आपलं कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आहे ते भाजलं जाते तोपर्यंत आपण इथे आपल्या ज्या उकडलेल्या भाज्या होत्या त्या थोड्या स्मॅश करून घेऊया। आपला कांदा टोमॅटो चांगला भाजले गेले, आता आपण ह्याच्यामध्ये आपले मसाले ॲड करूया। आपण आपल्या भाज्यांमध्ये हळद ऑलरेडी टाकलेली म्हणून मी आता या मिश्रणामध्ये हळद नाही टाकत आहे। याच्यामध्ये मी थोडासा फक्त तिखटपणासाठी आपला मालवणी मसाला टाकते, थोडासा। मालवणी मसाला मालवणी माणसाच्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिजे, तर आपण मालवणी मसाला टाकतो। त्याच्यानंतर मी टाकते पावभाजी मसाला आणि कलरसाठी थोडासा काश्मीरी मसाला। हे आपण ह्याला मिक्स करून घेऊया। थोडंसं आपलं जे भाज्यांचं पाणी आहे ते थोडंसं ॲड करूया आपण, म्हणजे जो आपला मसाला आहे तो खाली चिकटणार नाही आणि नीट भाजला जाईल। इथे छान असा आपला मसाला भाजलाय, आता हळूहळू तेल सोडतंय मसाला आणि आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या उकडलेल्या भाज्या टाकूया आणि ह्याला एक छान अशी उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये आपला बटाटा ॲड करूया। इथे आपल्या भाजीला उकळी येते, याच्यामध्ये मी थोडासा बटाटा हाताने कुस्करून टाकलेला ऑफ कॅमेरा, ठीक आहे। आता आपली भाजी उकळते,
आपण ह्याच्यामध्ये बटाटे ॲड करूया. हे खूप मी रफली स्मॅश करून घेतले आहेत बटाटे, कारण आपल्याला भाजीबरोबर एकदा हे बटाटे परत स्मॅश करायचे आहेत. भाजीची कन्सिस्टन्सी जशी स्मूथ असते तसं थोडं स्मूथ करावं लागेल आपल्याला अजून. सो बटाटा ॲड करूया, मिक्स करूया. आणि आता जसं भाजी उकळते आपण त्याच्याबरोबर बटाटे स्मॅश करूया. इथे हळूहळू आपल्या भाजीला उकळी येते. आपण ह्याच्यामध्ये आता मीठ टाकूया. आणि थोडीशी कोथिंबीर. आणि याला आता मिक्स करून घेऊया आणि छान अशी याला उकळी येऊ देऊया. आणि सर्व करताना वरती थोडंसं बटर टाकून आपण सर्व करूया.